पोटगीपोटी शेतजमीन मिळाली, मात्र शेतजमिनीचा ताबा मिळाला नाही. शेतजमिनीचा ताबा मिळावा म्हणून पत्नीने न्यायालयात दावा देखील दाखल केला. मात्र याचा राग मनात धरून न्यायालय परिसरातच चाकू भोगसून चौघांनी महिलेचा खून केला. या प्रकरणात चौघांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम मोहिउद्दीन MA यांनी जन्मठेप व 5,000च्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. केशरबाई कारभारी गवळी, वय 80 वर्षे, राहणार बिंगी असे या घटनेतील मयत महिलेचे नाव आहे. तर प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी कारभारी किसन गवळी वय 80 वर्षे, त्यांची 2 मुले भारत कारभारी गवळी वय 47 वर्षे व अतुल कारभारी गवळी वय 21 वर्षे, सर्व राहणार घायगाव तालुका वैजापूर व त्यांचा नातेवाईक रघुनाथ जगन्नाथ सरोवर वय 30 वर्षे, राहणार गारज यांना दोषी ठरवून खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी की कारभारी किसन गवळी याने मयत केशरबाई यांच्याशी फारकत घेऊन दुसऱ्या महिलेशी लग्न केले आहे. कारभारी याने पोटगीपोटी केशरबाई यांना 4 एकर 33 गुंठे जमीन दिली होती, पण या जमिनीचा ताबा मिळाला नसल्याने केशरबाई यांनी जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी वैजापूर न्यायालयात दावा दाखल केला होता. 3 ऑक्टोबर 2020 रोजी केशरबाई या आपला नातू किसन तांबे याच्यासोबत न्यायालयात पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ वकिलांची वाट बघत बसल्या असताना चौघे आरोपी तिथे आले व त्यातील तिघांनी दोघांना धरले व कारभारी गवळी याने सोबत आणलेल्या चाकूने केशरबाई यांच्यावर सपासप वार करून ठार केले. आरडाओरडा झाल्याने तेथे बरेच लोक जमा झाले आणि घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी आरोपी किसन गवळी याला जागेवरून पकडले, मात्र अन्य 3 आरोपी फरार झाले. जखमी केशरबाई यांना तात्काळ उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रकरणात एकूण 11 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. तर प्रत्यक्ष साक्षीदार डॉक्टर व मयत केशरबाई यांचा नातू किसन तांबे याची साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम मोहिउद्दीन MA यांनी सर्व आरोपींना खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप व 5,000 दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी बाजू मांडली.